जवळजवळ 1.5 वर्ष झालं मी हेअरकट केला नाही आणि माझ्या केसांची आत्ताची अवस्था अक्षरशः झाडूसारखी झाली आणि खरंच ह्याला मेकओव्हरची गरज आहे. म्हणून मी आज ठरवलं की सॅलॉन मध्ये जाऊन माझं थोडं हेअर मेकओव्हर करायचं. सो सॅलॉन मध्ये जाण्यासाठी मी रेडी होत होते आणि मेकअप मध्ये सर्वात आधी मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्ट्रोप क्रीम. ह्या स्ट्रोप क्रीम मध्ये शिया बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड असल्यामुळे आपल्या फेसला इन्स्टंट ग्लो येतो आणि ही स्ट्रोप क्रीम अप्लाय केल्यामुळे आपल्याला ऑल डिहायड्रेशन सुद्धा मिळतं. मेकअप साठी एक परफेक्ट बेस आणि ऍज अ हायलायटर म्हणून ही स्ट्रोप क्रीम आपण यूज करू शकतो. त्यानंतर मी यूज करत आहे फेसेस कॅनडाचा 3-in-1 हायड्रामॅट फाउंडेशन, जे मी मिक्स करत आहे फेसेस कॅनडाच्या रोज गोल्ड स्ट्रोप क्रीम मध्ये, ज्यामुळे माझ्या मेकअपला एक परफेक्ट बिल्डेबल कव्हरेज मिळतो आणि एक लॉंग लास्टिंग बेस सुद्धा तयार होतो. दिस इज माय ऑल टाइम फेवरेट फाउंडेशन आणि हे डेली मी माझ्या मेकअप रुटीन मध्ये यूज करते, कारण फाउंडेशन प्लस SPF 30 प्लस मॉइश्चरायझर असं कॉम्बिनेशन असल्यामुळे हे आपल्याला 24 आवर्स हायड्रेशन देतं. त्यानंतर मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक, ज्याची शेड आहे चॉको कल्चर. ही लिपस्टिक हायली पिगमेंटेड आहे, सो याचा वन स्वाइप ऍप्लिकेशन पुरेसा आहे. तसंच ही लॉंग लास्टिंग, ट्रान्सफर प्रूफ, फूड प्रूफ आणि किस प्रूफ सुद्धा आहे. फेसेस कॅनडाची ही लिपस्टिक खरोखरच मल्टीटास्कर आहे, म्हणजे फक्त लिपस्टिक म्हणून नाही तर आपण आय शॅडो, ब्लशर म्हणून सुद्धा ही लिपस्टिक यूज करू शकतो. आणि ही लिपस्टिक अगदी बजेट फ्रेंडली असल्यामुळे ह्याची प्राइस फक्त ₹299 आहे. फायनली माझा मेकअप लुक रेडी झाला आहे. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर खाली मी एक QR कोड देते, तो स्कॅन करून तुम्ही हे प्रोडक्ट्स परचेस करू शकता. मेकअप वगैरे डन झाल्यानंतर मी पटकन कपडे चेंज करून घेतले आणि हा आहे माझा आजचा आउटफिट. सो फायनली मी रेडी झाली आहे आजच्या माझ्या सॅलॉन डे साठी आणि हेअर मेकओव्हर साठी, आणि दिस इज माय फायनल लुक.